मोर्डे नावाच्या पुणे आडत असोसिएशनच्या सदस्यानं राजीनामा दिला। हा राजीनामा पुण्यातील बाजार समितीतील आडत्यांचा स्वतःच्या स्वहिताकडे होत असलेल्या दुर्लक्षावरून होता आणि त्यावरून त्यानं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष केलं होतं। मात्र दुसऱ्या दिवशी अविनाश मोर्डे यांचा राजीनामा दिलेला नाही किंवा राजीनामा चुकीच्या पद्धतीने दिला होता असं लिहून घेऊन पुन्हा तो राजीनामा मागे घेतला असं दाखवलं गेलं। मात्र काही क्षणातच पुन्हा अविनाश मोर्डेंनी आपण आपल्या राजीनाम्यावर ठाम आहोत असं स्पष्ट केलं। एकूणच पुण्याच्या बाजार समितीमध्ये आडत्यांच्या बाबतीत काय चाललं आहे हे याच्या पडद्यामागच्या बऱ्याचशा घटनांनी दाखवून दिलेलं आहे। पुण्याच्या बाजार समितीमध्ये एकूणच जो प्रकार चाललेला आहे त्यामध्ये 56 गाळे हे दुबार विक्रेत्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत। ते अशा पद्धतीनं एका पदाधिकाऱ्याचा यामध्ये समावेश आहे आणि या माध्यमातून तो महिन्याला अगदी 60 ते 70 लाख रुपये कमवत असल्याची चर्चा आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांनी देखील तक्रार दाखल केली आहे आणि पुण्याच्या बाजार समितीच्या संदर्भात जी चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्यामध्ये जे अधिकारी नेमलेले आहेत तेच मुळात या बाजार समितीच्या गैरव्यवहाराशी देखील संबंधित आहेत असा देखील आरोपाचा बॉम्ब त्यांनी टाकलेला आहे। एकूणच पुण्याच्या बाजार समितीतील सगळीच चौकशी अगदी एखाद्या लहान किंवा शेंबड्या पोराला समजावं अशा पद्धतीने सुरू असल्याचं देखील बोललं जाते आणि अशा स्वरूपाची जर चौकशी एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या बाजार समितीच्या संदर्भात सुरू असेल तर त्यातून येणारे जे निष्कर्ष आहेत जे निकाल आहेत ते कोणत्या पद्धतीचे असतील याचा विचार केलेला बरा असं देखील बोललं जाते। बाजार समितीच्या एकूण बऱ्याचशा गोष्टींवर प्रकाश टाकला तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टींमध्ये बाजार समितीचं काहीतरी बिनसलंय काहीतरी बिघडलंय। या बिघडण्याला कोण कारणीभूत आहे हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे। पुण्याच्या बाजार समितीचं मोठं कोडच आहे, कारण पावसाळी अधिवेशनात बाजार समितीची उच्चस्तरीय चौकशी होईल असं पणन मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि प्रत्यक्षात मात्र 7 जुलै 2025 रोजी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली। या अधिकाऱ्याचाच या गैरव्यवहाराला पाठिंबा असल्याचा आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पणन मंत्र्यांना यांनी वेळोवेळी मागणी केली की या अधिकाऱ्याला बदला आणि त्रयस्थ अधिकाऱ्याकडून या बाजार समितीची चौकशी करा, पण आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती या निमित्तानं होती। दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 अंतर्गत पुणे बाजार समितीची पणन संचालकांनी एक तपासणी करण्याचा आदेश दिलाय, पण यामध्ये जे 1 ते 50 मुद्दे आहेत त्याची चौकशी केवळ फार्स ठरेल असं आता बोललं जात आहे। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक होते, या बाजार समितीमध्ये एका पदाधिकाऱ्यानं तब्बल 56 गाळे अनधिकृतरित्या घेऊन त्यावर 5-5, 6-6 व्यापारी दुबार व्यापारी तयार केलेत। दुबार व्यापारी म्हणजे जे आडती नाहीत मात्र आडत्यांकडूनच माल घेऊन तो अधिक दरानं त्याच्या शेजारीच ते विकतात आणि त्यामुळेच पुणे बाजार समितीचं आणि शेतकऱ्यांचं दररोज कोट्यवधी रुपयांचं नुकसान होते। हे असले पदाधिकारी कोण सांभाळतंय, का सांभाळतायत, कुणाला हवेत हे अधिकारी पदाधिकारी, आणि याला प्रशासकीय अधिकारी का लक्ष देत नाहीत? कारण हा जनतेचा पैसा आहे। हे अशी गाळे बाजार समितीमध्ये सलून दुकाने, मोबाईल दुकाने, पानपट्ट्या, हे छोटे छोटे स्टॉल कशासाठी आहेत? नेमकं का कुठल्या बाजार समितीमध्ये अशा गोष्टी आहेत? किती पैशामध्ये हा व्यवहार होतो? इथं अतिशय कुजबूज चालते। अनेक पानपट्ट्यामध्ये वेगळंच काहीतरी खरेदी करायला मिळतं असं सांगितलं जातं। खरं तर यामागे कोण आहेत हे तपासण्याची गरज आहे। मात्र हे तपासण्यापेक्षा जे आवाज उठवतात त्यांच्यावरच गुंडागर्दीची जबरदस्ती होताना दिसते असा आरोप देखील होतोय। या काळ्या धंद्यांना कोण संरक्षण देतंय? अधिकारी वर्ग, संचालक की आणखी कोण? 20 वर्षापूर्वीच्या चौकशी अहवालात जे संचालक दोषी आढळून आले आहेत व त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या काळ्या कारणामाबाबत शासनाने वसुलीचे आदेश दिलेले आहेत ते यामध्ये अजूनही सहभागी आहेत। या सगळ्यांची गोष्ट मंत्री महोदय कास दखल घेत नाहीत? हे नेमकं 56 नावाचं वादळ या बाजार समितीमध्ये कधी सुरू झालं? 56 गाळे अनधिकृत कधीपासून झाले?
गोव्याला कोण कोण गेलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बाजार समितीच्या या सगळ्या परिस्थितीवरती आता आवाज उठवण्याची गरज आहे. मात्र आवाज उठवण्यापेक्षा हा सगळा अनागोंदी कारभार दडपण्याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. खरं तर बाजार समितीचे एक ताळेबंद पाहिला तर त्यात लक्षात येतं आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या लिलावामध्ये कांद्याचा भाव होता 140 ते 150 रुपये प्रति किलो. पण प्रत्यक्षात ऑडिट अहवालामध्ये कांद्याचा सरासरी दर 16.5 रुपये दाखवलाय. हे का दाखवलाय? तर 20% सेस रेकॉर्डवर आणि उर्वरित सेस बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात. अशा स्वरूपाचं हे काही चालू आहे का? बाजार समितीबद्दल बोललं जातं तर बाजार समितीकडून त्याचं स्पष्टीकरण काय येत नाही. सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्या नेमक्या किती आहेत? प्रत्यक्षात किती सुरक्षा रक्षक आहेत? आणि बाहेरचे लोक यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाजार समितीमध्ये शिरकाव कसे करतात? खोटी हजेरी पत्रके दाखवली जातात का? या सगळ्या गोष्टीवर वारंवार तक्रारी करूनही याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. विभागवार विक्रीचा एवढा मोठा मुद्दा समोर असतानाही दुबार विक्रीसाठी परवानगी देत, अनधिकृत व्यापाऱ्यांना खोटे संरक्षण देत, आडत्यांचं मदतनीस या नावाखाली परवाने दिलेले आहेत. हा मोठा गैरव्यवहार आणि हा मोठा धांदलीचा प्रकार कोणी केला? शेतकऱ्यांचं दररोजचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान यामुळे होतंय. पण पणन संचालकाच्या लक्षात आणून देखील इकडे दुर्लक्ष होतंय. आणखी एक गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पक्षाच्या प्रवक्त्यांनी एक तक्रार दाखल केली आणि यामध्ये सांगितलंय की कृषी उत्पन्न बाजार समितीनं पेरणी येथील जागा प्रत्यक्षात ताब्यात नसताना 53 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा खर्च झालेला आहे? जर झालेला असेल तर त्यावर पणन संचालक, पणन मंत्री खरंच कारवाई करणार का? बाजार समितीचे अनेक मुद्दे आहेत, पण या बाजार समितीच्या माध्यमातून इतर बाजार समित्या कोर्टात जाव्यात आणि या बाजार समितीची चौकशी तशीच राहावी असा देखील प्रयत्न या निमित्ताने केला जातोय. हा जो प्रकार आहे तो प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो पाहून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, बाजार समिती म्हणजे कुठल्या तरी पदाधिकाऱ्याची आणि गुंडागर्दी करणाऱ्यांची सोय लावण्याचा हा प्रकार नाही. हा शेतकऱ्यांच्या न्यायिक हिताचा आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या विक्रीचा विषय आहे. त्यामुळं बाजार समितीकडे पाहताना त्याच नजरेनं पहा. तुमच्या राजकीय आड्यांचं, राजकारणाच्या आड्यांचा हा भाग नाही हे लक्षात घेऊनच काम करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळणारच नाही.